शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला हिरव्या नेपियरची ओळख करून देणार आहेत. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते हिरवं नेपियर नेमकं कोणतं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत. त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या हिरव्या रंगाच्या नेपियरची माहिती. आता मी याला हिरव्या रंगाचं नेपियर का म्हणलो असेल बरं? काय झालंय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीने याला नाव पडलेली. आता जसं की कोंबडी एक, नावं अनेक, अशी भानगड झाली याची. जसं कोंबडी एक असते, त्या कोंबडीला तंदुरी चिकन, चिकन टिक्का, चिकन करी असे नावं असतात. तसं प्रत्येक जणांनी याला वेगवेगळे नावं दिले आता हल्ली. त्याच्यामुळे आपल्याला याची ओळख अशी करून घ्यायची आहे, हे हिरव्या रंगाचं बिगर काटे बिगर पूस असलेलं. आता बहुतेक ठिकाणी याला काय 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 म्हणलं जातं, काही ठिकाणी 4G बुलेट सुपर नेपियर म्हणलं जातं, काही ठिकाणी सुपर नेपियर म्हणलं जातं, काही ठिकाणी तमिळनाडू कृषी संशोधन केंद्राने तयार केलेली जात म्हणलं जातं, काही ठिकाणी थायलंडचं सुपर नेपियर म्हणलं जातं. पण ऍक्च्युली आहे हे थायलंडचं सुपर नेपियर. तर आता आपल्याला याची ओळख कशी करून घ्यायची आहे? हिरव्या रंगाचं बिगर काटे बिगर पूस असलेलं नेपियर आणि 20 फुटापर्यंत वाढणार. तर मित्रांनो, ही थायलंड मधील एक प्रगत जात आहे नेपियरची 4G बुलेट सुपर नेपियर. तर याची उंची जास्तीत जास्त 22 फुटापर्यंत जाते, पण आपल्याला जनावरांना घालण्यासाठी हे एक 10 ते 15 फुटामध्ये योग्य आहे. कारण 10 ते 15 फुटामध्ये कसं याला कांडीला कडकपणा येत नाही, जनावर आवडीनं खातात, आपल्याला पाहिजे तसे बेनिफिट भेटतात. बेनिफिट म्हणजे दुधामध्ये वाढ होते, दुधाच्या क्वालिटीत वाढ होते. जर हे 20 फुटाचं झालं, आपण नंतरून जनावरांना चारलं, त्याचे बांबू तयार होतात. मग त्यावेळेस जनावर याला खायला कानगड करतात, याला कडकपणा जास्त येतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जनावरांना चारायचंय त्याची हाईट पाहिजे 10 ते 15 फुटामध्ये. आपण आता याची बघणार आहोत लागम पद्धत. तर लागम पद्धतीसाठी आपल्याला याची 3 फूट सरी पाडून घ्यावी लागते. 3 फूट सरी पाडून 3 बाय 1.5 वरती एक डोळा पद्धत लागवड करावी लागते आपल्याला याची. त्याच्यानंतर एका गुंठ्यासाठी याचे 250 ते 300 डोळे लागतात. कमीत कमी याची सरी जी आहे ती 3 फुटाची पाहिजे. त्याच्या पुढे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाडू शकता. 3 फुटाच्या पुढे 3.5 फूट, 4 फूट, कारण तुमच्याकडे आंतरमशागतीची सोय कशी त्याच्यावरती अवलंबून असतं. तुम्ही आंतरमशागत कशाने करणार आहात? आता आमच्याकडे आंतरमशागत जी आहे ती बैलाने केली जाते, त्याच्यामुळे आम्ही 3 फूट सरी पाडतो. तर काहींकडे कसं आहे, बैलाची सोय नसते, ते पॉवर टिलरनी आंतरमशागत करतात. त्याच्यामुळे मग त्यांना ते 4 फुटाची किंवा 4.5 फुटापर्यंत सरी पाडू शकतात. आता हे चालतं किती वर्ष? तर एकदा लागवड केल्यानंतर आपण याची खत व्यवस्थापन कसं बघतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. एकदा लागवड केल्यानंतर मिनिमम 8 ते 10 वर्ष आरामशीर चालतं. आपल्याला याला 8 ते 10 वर्ष टिकवण्यासाठी आपल्याला याचं खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं गरजेचं म्हणजे प्रत्येक कापणीला विर्या टाकू मोठं करायचं नाहीये. तर आपल्याला दर 2 कापणीला शेणखत घालणं गरजेचं आहे. शेणखत म्हणजे कसं, कुजलेलं शेणखत घालून याला आपण थोडंसं आंतरमशागत करणं गरजेचं आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष आरामशीर चालू शकतं. आता एका कापणीला आपण रासायनिक खत जरी घातलं तरी चालतं. रासायनिक खतामध्ये तुम्ही मिश्र खत घालू शकता. मिश्र खत म्हणजे कसं 10, 26, 12, 32 काय असेल ते. पण युरियाचा वापर शक्यतो टाळावा, कमीत कमी करावा आणि 2 कापण्यांना याला शेणखत घालावा, कुजलेलं शेणखत, जेणेकरून जमिनीचा पोत बिघडत नाही, पोत टिकून राहतो. आणि तुम्ही जर सारखं रासायनिक खताचा वापर केला तर हे 8 वर्ष चालू शकत नाही, 5 वर्षातच दमून जाईल. तर आपण पाहूया आता सुपर नेपियरचे फायदे काय काय. तर फायदे असे, याला 12ही महिने काटे लव कूस येत नाही कुठल्याही वातावरणामध्ये. याला जनावरांना खाण्यासाठी एकदम मऊ असतं. एक 15 फुटाच्या हाईट मध्ये आपण याचा मुरघास करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस जनावरांना चालू होतं तर दुधामध्ये पण आपल्याला बद्दलची माहिती कशी वाटली, चांगली वाटली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.